सो तुम्हाला जर सर्जरी ॲडवाईस केली असेल तर तुम्ही काय काय प्रश्न विचारावेत. सो पहिली गोष्ट आहे की कोणत्या प्रकारची सर्जरी असणार आहे. वेदर इट इज लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे करणार आहात का ओपन पद्धतीने करणार आहेत, लेझर वापरणार आहेत का नाही, स्टेपलर वापरणार आहेत का नाही. सो ह्याचं माहिती घेणं ही गरजेची आहे. दुसरं म्हणजे टाईमलाईन की कसं कसं आपण प्रोसीड करणार आहे, म्हणजे कधी ॲडमिट व्हायचं आहे, कधी ऑपरेशन होणार आहे आणि कधी डिस्चार्ज प्रॉबेबल होऊ शकतो ह्याची माहिती पण घेणं आवश्यक आहे. तिसरं म्हणजे कॉम्प्लिकेशन्स काय काय आहेत फॉलोइंग द प्रोसिजर किंवा प्रोसिजरमुळे उद्भवणारे काही तोटे आहेत का किंवा काही प्रॉबेबल कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का ह्याची माहिती अवश्य घ्यावी. व्हॉट इज द नीड ऑफ सर्जरी. सो का करावी सर्जरी आणि कशाला लागणार आहे सर्जरी किंवा हे सर्जरी करून तुम्हाला ह्याचा फायदा काय होणार आहे हे बेसिकली कन्फर्म करून घेणं जास्त उपयुक्त ठरतं. तुमच्या डॉक्टरचे डेफिनेटली क्वालिफिकेशन्स तुम्ही बघितले गेले पाहिजेत आणि वेदर द डॉक्टर इज क्वालिफाईड इनफ टू डू सच सर्जरीज अँड व्हॉट इज द रिकव्हरी पिरियड. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवस तुम्हाला बेड रेस्ट किंवा किती दिवस तुम्हाला नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करता येणार नाहीत ह्याचं पण नॉलेज घेणं गरजेचं आहे.